नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2025चा फॉर्म भरत असताना जे विद्यार्थी ओबीसीमध्ये येतात, त्याचबरोबर एससीमध्ये येतात, एसटीमध्ये येतात, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी कॅटेगरी सर्टिफिकेटची मागणी केली जात आहे। त्याचबरोबर ते कॅटेगरी सर्टिफिकेट हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, असं तो फॉर्म भरत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। एकतर विद्यार्थ्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट असलं पाहिजे किंवा कॅटेगरी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केल्याची जी काही पावती आहे ती पावती असणं गरजेचं आहे, असं तो फॉर्म भरत असताना आपल्याला कंपल्सरी सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आता महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी आहे जे ओबीसीमध्ये येतात, महाराष्ट्र राज्यामधील कोणकोणते विद्यार्थी ओबीसीमध्ये येतात, एक तर मूळ ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ते सेंट्रलला ओबीसीमध्ये येतात। या विद्यार्थ्यांना ओबीसीमधून फॉर्म भरावा लागतो। महाराष्ट्र राज्यामध्ये जे विद्यार्थी एससीबीसीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी दोन ऑप्शन आपल्याला अवेलेबल असलेले पाहायला मिळतात। ज्या एससीबीसी विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे किंवा सेंट्रल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटला त्यांनी अप्लाय केला असेल तर तो विद्यार्थी सेंट्रल ईडब्ल्यूएसमधून फॉर्म भरू शकतो, किंवा हे सेंट्रल ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट त्यांच्याकडे नसेल किंवा त्या क्रायटेरियामध्ये बसत नसतील तर असे विद्यार्थी जनरलमध्ये फॉर्म भरू शकतात। परंतु हे संपूर्ण कॅटेगरी सर्टिफिकेट एनटीएकडून विद्यार्थ्यांना कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात आता विविध बातम्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। दैनिक लोकमतमध्ये एक बातमी आलेली आहे या संदर्भात। बातमीचं टायटल आहे नीटसाठी आता जातीच्या दाखल्याचा गोंधळ। खरंच हा गोंधळ झाला आहे, कारण या ठिकाणी विद्यार्थी दुहेरी अडचणीमध्ये सापडलेले आहेत। जसं एनटीएने विद्यार्थ्यांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची पूर्वसूचना दिलेली होती, अगदी तशाच प्रकारे जर एनटीएने पूर्वसूचना दिली असती की यावर्षी आम्ही कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी करणार आहोत, त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अगोदरच त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून ठेवली असती, किमान अप्लाय केल्याची पावती विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळालेली असते। परंतु आता 12वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी व्यस्त आहेत, त्याचबरोबर नीटचा अभ्याससुद्धा विद्यार्थी करण्यामध्ये व्यस्त आहेत, आणि या दरम्यान विद्यार्थी आणि पालकांची सध्याच्या घडीला जी धावपळ होते आहे ती सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किंवा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केलेली पावती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता धावपळ करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता जरी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची जी काय अंतिम मुदत आहे ती 7 मार्च आहे, आणि आता जरी विद्यार्थ्यांनी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केला आणि विद्यार्थ्यांना जे मिळणारं सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड असणार आहे मार्च 2025 पर्यंत। पुन्हा जर एखाद्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा बाहेरील राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी 15% अप्लाय करायचा असेल किंवा एम्स, जिपमर सारख्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जायचं असेल तर पुन्हा विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचं कास्ट सर्टिफिकेटची मागणी केली जाणार आहे, आणि ते कास्ट सर्टिफिकेट 1 एप्रिल 2025 नंतरचं मागितलं जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्ता एक कास्ट सर्टिफिकेट काढावं लागणार आहे, आणि आणखी काही दिवसानंतर काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर जर विद्यार्थ्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आणखी वेगळं कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करावं लागणार आहे का, याविषयी आता एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे, आणि दरम्यानच्या काळामध्ये एनटीएने हा सगळा गोंधळ घालून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो। मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर कॅटेगरी सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना तेवढं कंपल्सरी करण्यात आलेलं नव्हतं। याच्या अगोदर एनटीए साध्या डिक्लेरेशन फॉर्मवर कॅटेगरी सर्टिफिकेटच्या बाबतीतला साधं प्रतिज्ञापत्र किंवा साधं डिक्लेरेशन फॉर्मवर विद्यार्थ्याचा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करून घेतला जात होता, परंतु यावर्षी विद्यार्थ्यांना कॅटेगरी सर्टिफिकेट नंबर त्या ठिकाणी मागितला जातोय, त्याचबरोबर सर्टिफिकेटची डेट किंवा रिसिप्टची पावतीची जी काही डेट आहे तो सुद्धा आता फॉर्ममध्ये मागितला जातो। या दरम्यान जी काही हा जो काही गोंधळ झालेला आहे, म्हणजेच आत्ता जे मिळणारं सर्टिफिकेट आहे ते मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असणार आहे, आणि प्रवेश प्रक्रियेसाठी म्हणजे मी ऑल इंडिया कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेबाबत बोलतोय। स्टेट कोट्याचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हा वेगळा पार्ट आहे, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी रूल्स वेगळा आहे। त्या ठिकाणी 1 एप्रिल 2025 नंतरचं कॅटेगरी सर्टिफिकेट लागत असतं। त्यामुळं या थोड्याशा दिवसामध्ये विद्यार्थ्यांना 2-2 कॅटेगरी सर्टिफिकेट काढावे लागतील का, असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। वेगवेगळ्या न्यूज पोर्टलला या संदर्भात बातम्या येत आहेत। या बातम्यांचा इफेक्ट एनटीएवर काही होतो का, किंवा त्या मागच्या वर्षीप्रमाणे किंवा त्याच्या मागच्या वर्षीप्रमाणे एनटीए प्रतिज्ञापत्रावर विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेतं का, याविषयी जे काही माहिती येईल ती पाहणं अत्यंत गरजेचे आहे। जर एनटीएने तसं केलं नाही तर विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅटेगरी सर्टिफिकेट किंवा त्याची पावती या संपूर्ण गोष्टीची अरेंजमेंट करून आपला फॉर्म सबमिट करावा लागणार आहे। जर एनटीएने प्रतिज्ञापत्र किंवा डिक्लेरेशन फॉर्म दिला तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते सोयीचं होणार आहे,
त्यामुळे संपूर्ण देशभरातले असे काही विद्यार्थी आहेत, काही न्यूज पोर्टल आहेत जे NTA आता मागणी करत आहेत की डिक्लेरेशन फॉर्मवरून विद्यार्थ्यांचा फॉर्म सबमिट करून घेतला जावा। या संदर्भात NTA पुढचं कोणतं पाऊल उचलतं ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एवढीच एक अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत। त्या नंबरला मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।